नमस्कार मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बिना अस्तरचा प्रिन्स कट ब्लाऊज कट कसा करायचा ते पाहिलेलं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिना अस्तर प्रिन्स कट ब्लाऊज कसा शिवायचा तो अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, इथे प्रिन्स कट ब्लाऊज शिवण्यासाठी आपण समोरची बाजू आहे ती समोरासमोर अशी ठेवून घेतलेली आहे, जेणेकरून दोन्ही बाजू एकाच साईडच्या होणार नाही यासाठी. तर आता एक बाजू आपल्याला इथे बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि एक बाजू आपण शिवून घेऊया. तर बघा, इथे शिवण्यासाठी आपण दोन्ही टोक व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत आणि एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून इथे शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना कपड्याला कुठेही ओढाताण करायची नाही, अगदी हळूवारपणे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथे प्रिन्स कटला आपली शिलाई टाकून झालेली आहे. लगेच इथे आपल्याला डबल शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथे डबल शिलाई टाकून झालेली आहे. आता इथे आपल्याला एक सेंटरमध्ये टक्स टाकून घ्यायचा आहे. जसं आपण 4 टक्सला टक्स टाकून घेतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला काच बटन पट्टीच्या साईडने टक्स टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला प्रिन्स कट चपटा होणार नाही यासाठी. तर बऱ्याच मैत्रिणीला प्रिन्स कट ब्लाऊज शिवताना प्रिन्स कट चपटा होतो, तर त्या मैत्रिणींनी ही ट्रिक नक्की वापरा, तुमचा प्रिन्स कट ब्लाऊज परफेक्ट बसतो. तर बघा, एक बाजू आपली तयार झालेली आहे. तर इथे आपल्याला लगेच दुसरी ही बाजू तयार करून घ्यायची आहे. दोन्ही साईडचा कपडा व्यवस्थित ठेवून घेऊनच इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि लगेच आपल्याला डबल शिलाई टाकून घ्यायची. आणि आता काच बटन पट्टीच्या साईडने आपल्याला एक टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपण टक्सही टाकून घेतलेला आहे. तर आपल्या दोन्हीही बाजू फिनिशिंग सहित छान अशा तयार झालेल्या आहेत. तर आता इथे आपल्याला काच बटन पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा, इथे आपल्याला काच बटन पट्टी लावण्यासाठी एक आपल्याला खालच्या साईडने लावायची आहे आणि एक वरच्या साईडने लावायची आहे. तर जी वरच्या साईडची पट्टी आपल्याला हुक करण्याची आहे ती आपल्याला उलट्या साईडने लावून घ्यायची आहे आणि सरळ साईडने आपल्याला इथे डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर शिलाई टाकताना आपण खालच्या साईडने जे शिवण आहे त्याच्यावरच आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येईल यासाठी. तर बघा, इथे हुक पट्टी लावून झालेली आहे. लगेच इथे आपल्याला हुक पट्टी घ्यायची आहे. तर इथे 1.5 इंचाची पट्टी घेऊन आपण एक साईडने शिलाई टाकून घेतलेली आहे आणि ही पट्टी आपल्याला सरळ बाजूने लावायची आहे आणि लगेच एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देऊन झाल्यावर आपल्याला पूर्ण पट्टी मधल्या साईडने दुमडून घ्यायची आहे आणि त्यावर एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपली हुक पट्टी दोन्हीही लावून तयार झालेल्या आहेत. तर बघा, इथे समोरची बाजू आपली फिनिशिंग सहित तयार झालेली आहे. लगेच आता इथे आपण मागची बाजू तयार करून घेऊयात. तर बघा, इथे मागची बाजू तयार करण्यासाठी आपण मागच्या साईडने 1 इंच कपडा सोडलेला होता, तर तो आपण इथे दुमडून इथे शिलाई टाकून घेऊयात. तर इथे मी अगोदरच कपडा सोडलेला होता, जर तुम्ही सोडला नसेल तर इथे तुम्हाला दुसरी पट्टी लावून घ्यायची आहे. आणि आता इथे मागच्या साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर टक्स टाकण्यासाठी आपल्याला इथे शोल्डरचा सेंटर पॉईंट घेऊन
4.5 ते 5 इंचावर आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा, खालच्या साईडने लॉक करून आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. आणि लगेच आपल्याला दुसऱ्याही बाजूने टक्स टाकून घ्यायचा आहे. तर इथे खडूने मार्किंग करून टक्स टाकून घ्या, जेणेकरून दोन्ही साईडचे टक्स बरोबर येतील ह्यासाठी. तर बघा, इथे आपली मागची ही बाजू फिनिशिंगसहित तयार झालेली आहे. तर आता आपण इथे समोरची बाजू आणि मागची बाजू घेऊन आपण इथे शोल्डर जोडून घेऊयात. तर बघा, इथे शोल्डर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. आणि गळ्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंच सोडून आपल्याला क्रॉसमध्ये शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून शोल्डर उतरणार नाहीत ह्यासाठी. शोल्डर उतरण्याचाही बऱ्याच मैत्रिणीला प्रॉब्लेम येतो. तर ह्या पद्धतीने जर शिलाई टाकून घेतली तर शोल्डर उतरणार नाही, अगदी परफेक्ट ब्लाऊज बसतो. तर बघा, इथे आपले दोन्ही साईडचे शोल्डर जोडून झालेले आहेत. आता इथे खालच्या साईडने आपण एक्स्ट्राचा जो कपडा ठेवलेला होता तो इथेच आपल्याला दुमडून घ्यायचा आहे. आणि एक शिलाई टाकून घ्यायची आहे. इथे तुम्ही शिलाई टाकून नंतर हात शिलाई करू शकता किंवा अशी शिलाई ठेवली तरीही चालते. आणि आता लगेच दुसऱ्याही साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि शिलाई टाकून घ्यायची. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, इथे दोन्हीही साईडने शिलाई टाकून झालेली आहे. आणि आता इथे आपण बाही लावून घेऊया. तर बाही लावण्यासाठी आपण दोन्ही शोल्डर सरळ करून घेतलेले आहेत आणि त्यावर आपल्याला बाहीचा सेंटर काढून घ्यायचा आहे. इथे कात्रीने छोटासा कट टाकून घेऊयात, जेणेकरून आपल्याला बाहीचा सेंटर लक्षात येईल. आणि आता शोल्डरचा सेंटर आणि बाहीचा सेंटर व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आणि बाहीची जी खोल बाजू आहे ती समोरच्या बाजूने करून घ्यायची आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना एकसारखीच शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येईल यासाठी. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यामुळे आपण ब्लाऊज शिवताना कपड्याला कुठेही जोळ येणार नाही किंवा शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता इथे एक साईड शिलाई टाकून झालेली आहे. लगेच आपल्याला दुसरीही शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि बघा, एक साईड आपली फिनिशिंग सहित बाही तयार झालेली आहे. आणि इथे आपण डबल फोल्ड बाही करून घेतलेली आहे, त्यामुळेच आपल्या ब्लाऊजला अजून छान लुक आलेला आहे. आता दुसऱ्याही बाहीला आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. दोन्ही बाजू व्यवस्थित धरून आपल्याला इथे सेंटरला कट टाकून घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने अगदी छोटासा कट टाकून घ्यायचा आहे. आता बाहीचा सेंटर आणि शोल्डरचा सेंटर व्यवस्थित ठेवून इथे शिलाई टाकून घेऊयात. मैत्रिणींनो, ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील आणि ज्यांना ब्लाऊज शिकण्याची इच्छा आहे, तर आपण आपल्या ह्या चॅनलवर 30 दिवसाचा फ्री शिवण क्लास कोर्स आहे. तर ज्यांना ब्लाऊज शिकण्याची इच्छा आहे तर त्यांनी तो 30 दिवसाचा कोर्स कंप्लीट करा आणि परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिका. आता बघा, इथे एक साईड शिलाई टाकून झालेली आहे. तर लगेच आपल्याला दुसऱ्याही साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे.
तर आपली दोन्हीही बाही व्यवस्थित लावून झालेल्या आहेत. तर आपल्याला इथे ब्लाऊजला आता फिटिंग करून घ्यायची आहे. तर फिटिंग करण्यासाठी आपल्याला बाहीच्या दोन्हीही बाजू व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि सुरुवातीला आपल्याला कडेकडेने एक शिलाई टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, फिटिंग अगदी सोप्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. ज्या नवीन मैत्रिणी असतील त्यांनाही सहज लक्षात येईल. यासाठी बऱ्याच मैत्रिणीला ब्लाऊज छान शिवता येतो पण फिटिंगच जमत नाही. तर तुम्ही ह्या पद्धतीने फिटिंग करा, तुमचा एकदम परफेक्ट असा ब्लाऊज तयार होतो. तर इथे दोन्ही साईडने आपल्याला सुरुवातीला कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची आहे. आता शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. तर इथे मापाचा ब्लाऊज घेऊन आपल्याला कमरेच्या साईडने मापाच्या ब्लाऊजवरून माप घ्यायचं आहे. तर बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला मापाच्या ब्लाऊजवरून व्यवस्थित धरून माप घेऊन झाल्यावर इथे आपल्याला साईडने जेवढा कपडा उरतो तेवढा मोजून घ्यायचा आहे. तर आपला इथे साधारण 4 इंचाचा कपडा उरलेला आहे. तर आता परत आपल्याला इथे बाही व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला ह्या पद्धतीने माप घ्यायचं आहे आणि खडूने मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याचं माप घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, मुंड्याचं माप घेताना अगदी परफेक्ट असं माप घ्यायचं आहे. तर मुंड्याचं माप चुकलं तर आपला पूर्ण ब्लाऊज बिघडतो. तर त्यासाठी इथे फिटिंग करताना आपलं मुंड्याचं माप व्यवस्थित घ्यायचं आहे. तर बघा, इथे माप घेऊन झाल्यावर आपण शिलाई टाकून घेतलेली आहे आणि साईडने आपल्याला इथे 1-2 शिलाई टाकून घ्यायची आहे. तर इथे कमरेच्या साईडने आपण 2 इंचावर शिलाई टाकून घेतलेली आहे. तर दोन्ही साईडने आपण 2-2 इंचावर शिलाई टाकली तर आपले 4 इंच कंप्लीट होतो आणि ब्लाऊजचा फिटिंगही छान बसते. आता बाहीची मार्किंग करून झाल्यावर आपल्याला इथे मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथे आपण 2 इंचावर शिलाई टाकून घेतलेली आहे आणि आता साईडने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता आपल्याला परत मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि त्यावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला माप घ्यायचं आहे. तर बघा, इथे थोडंसं माप आपलं जास्तीचं झालेलं आहे. तर आपल्याला इथे एक साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची फिटिंग टाकली तर परफेक्ट फिटिंग येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघा, इथे आता आपल्या ब्लाऊजचा गळा तयार करायचा राहिलेला आहे. तर इथे आपल्याला आता काच बटन पट्टी व्यवस्थित मोजून घ्यायची आहे. तर इथे माझी बरोबर आलेली आहे. जर काच बटन पट्टी तुमची जर कमी जास्त असेल तर कट करून व्यवस्थित करून घ्यायची आहे. तर आता इथे आपल्याला गळ्याच्या पट्ट्या काढायच्या आहेत. तर त्या आपल्याला क्रॉसमध्येच काढून घ्यायच्या आहेत. तर बघा, ह्या पद्धतीने आपण जर गळ्याच्या पट्ट्या काढल्या तर गळा फिनिशिंग सहित छान तयार होतो. तर त्यासाठी 1 ते 1.5 इंचाच्या आपल्याला क्रॉसमध्ये पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर तुमचा जेवढा गळा आहे त्यानुसार तुम्ही इथे पट्ट्या काढून घ्या. तर बघा, या पद्धतीने मी इथे 4 ते 5 गळ्यासाठी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या क्रॉसमध्ये आपल्याला जोडूनही घ्यायचे आहेत. तर बघा, हे टोक असे ठेवून आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहे.
दोन्ही टोक व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यावर आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपण पूर्ण पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आणि आता एक साईड आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. गळ्याची पट्टी जोडतानाही आपल्याला एकसारखीच पट्टी करून जोडून घ्यायची आहे, जेणेकरून गळ्याची फिनिशिंग छान येईल ह्यासाठी. आणि आता ही पट्टी आपल्याला गळ्याला लावून घ्यायची आहे. तर समोरच्या साईडने आपल्याला थोडंसं दुमडून घ्यायचं आहे. आणि एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला ही गळ्याला लावून घ्यायची आहे. आणि समोरच्या साईडने आपल्याला जिथे गोल राऊंड आहे तिथे 2-3 प्लेट टाकून घ्यायचे आहेत. तर बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला गळ्याला शिलाई टाकताना गळ्याला कुठेही ओढाताण करायची नाही. अगदी हळूवारपणे इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि इथे मागच्याही साईडने आपल्याला गळ्याला जिथे राऊंड आहे तिथे आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा, इथेही आपल्याला 3 ते 4 प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा, इथे दुसऱ्याही साईडने आपल्याला राऊंडला शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि पुन्हा सरळ शिलाई टाकून घ्यायची. आणि पुन्हा समोरच्या साईडने आपल्याला 2-3 प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. जिथे राऊंड आहे तिथे आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. आणि शेवटी आपल्याला इथे थोडासा कपडा दुमडून शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि त्यावर आता पूर्ण गळ्याला आपल्याला दाब शिलाई टाकून घ्यायची आहे. बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला बिना अस्तरचा ब्लाऊज शिवताना गोट टाकण्यासाठी प्रॉब्लेम येतो, तर त्यांनी ह्या पद्धतीने गळा शिवा. आता इथे आपल्याला पूर्ण गळ्याला दाब शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथे आपली दाब शिलाई टाकून झालेली आहे. आणि आता आपल्याला जी पट्टी आहे ती पूर्ण मध्ये दुमडून घ्यायची आहे. आणि त्यावर आपल्याला एकसारखी शिलाई टाकून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही शिलाई ठेवू शकता किंवा तुरपाई करून शिलाई काढून सुद्धा घेऊ शकता. तर बघा, या पद्धतीने गळा शिवल्यावरही गळ्याला खूप छान फिनिशिंग येते. बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी पूर्ण ब्लाऊज छान शिवतात आणि गळाच जमत नाही, तर गोट लहान मोठा होतो किंवा चपटा होतो, तर त्यांनी ह्या पद्धतीने गळा नक्की ट्राय करून बघा.
तर बघा, इथे शिलाई टाकताना कपड्याला कुठेही घडी येणार नाही किंवा जोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर थोडा थोडा कपडा व्यवस्थित ठेवून त्यावर शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपला फिनिशिंग सहित गळाही तयार झालेला आहे. लगेच इथं आपण हुकाय तयार करून घेऊया. तर बघा, इथे खडूने मार्किंग करून घेतलेली आहे आणि या पद्धतीने इथे मशीननेच मी हुकाय करून घेते. आणि बघा, इथे आपले हुकाय सुद्धा तयार करून झालेले आहेत. आणि मैत्रिणींनो, आपला फिनिशिंग सहित ब्लाऊज सुद्धा तयार झालेला आहे. तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या ब्लाऊजला आपण कपडा जास्तीचा असल्यामुळे डबल बाही केलेली आहे, त्यामुळे ब्लाऊजला सुंदर असा लुक आलेला आहे. मैत्रिणींनो, हा ब्लाऊज एकदा नक्की ट्राय करून बघा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.